8 आठवड्यात आपले स्वागत आहे. हे पहिले व्याख्यान किंवा ची विहित विचार आहे. वेव्ह म्हणजे मुळात मेकॅनिकल डिस्टर्बन्स आहे, परंतु डिस्टर्बन्स स्वतःला एका दिशेने पुढे जात असताना वर आणि खाली वेव्हत्या पर्यंत डिस्टर्बन्स आहे. तर आपण काय पाहता ते पहा. फेज डिस्टर्बन्स यूपीएस आणि डाऊन मोशन च्या दिशेने प्रवास करतो, तर एक ऑसिलेटरी गती मोशन आहे जो काही समतोल स्थितीबद्दल आहे. आणि मग आपण एक वेव्ह पाहतो, एक अस्वस्थता जी डिस्टर्बन्स ते दिशांना प्रस्थित करते ज्या दिशेने साधे हार्मोनिक दोलन होते, जेणेकरून त्यास ट्रान्सव्हर्स वेव्ह म्हणून संबोधले जाईल. कारण प्रोपगेशनच्या दिशा च्या दिशेने वर आणि खाली गतीकडे हस्तांतरित करते, तर दुसरीकडे आज रेखांशाचा लाटा पाहून प्रारंभ होईल. असे म्हणूया की या व्हॉल्यूममध्ये माझ्याकडे हवेचे पार्सल आहेत आणि जेव्हा त्यास थोडेसे विस्थापित करता तेव्हा म्हणजे आपण हे सहजपणे करू शकता की हे वेगवेगळ्या मार्गांनी हवेचे एक स्मॉल पार्सल विस्कळीत करू शकता. आपण असे केले असते तेथे फक्त आपला हात ठेवा किंवा आपण असे करण्याचा एक आवाज केला आहे की आपण हे करण्याचे बरेच मार्ग केले आहेत. तर आपण हे स्मॉल पार्सल हवेचे ढकला थोडेसे हलवणार आहेत या चिन्हामध्ये असे म्हणू, आणि जरी ते हलविते तेव्हा व्हॉल्यूम बदलणार आहे, या पार्सलचा व्हॉल्यूम बदलणार आहे. आणि जेव्हा हे सर्व घडत असेल तेव्हा ते पुढील पार्सलमध्ये ला डिस्टर्बन्स देणार आहे, जे कदाचित येथे कुठेतरी असेल. तर संपूर्ण हे गडबड प्रचार या दिशेने असू शकते. म्हणून मी एक लहान अनियंत्रितपणे व्हॉल्यूम पार्सल हवेत घेईल आणि मला असे म्हणू द्या की हा मुद्दा येथे x1 आहे आणि हा मुद्दा येथे x2 आहे, आणि मला असे समजू द्या की हा भाग 1 आहे. म्हणून वायूचा स्मॉल पार्सल चा एक छोटासा सेक्शन समतोल आहे जो त्याच्या सभोवतालच्या हवेसह उर्वरित विधानासह आहे. जर आपण स्ट्रिंग च्या आपल्या कल्पनेकडे परत गेला तर समतुल्य गोष्ट म्हणजे दोन रिजिड सपोर्ट दरम्यान स्ट्रिंग घट्ट ठेवला जाईल आणि त्या दृष्टीने काहीही झाले नाही. या अर्थाने आपण त्यास एक बाजू खेचून उत्साहित केले आहे आणि म्हणून ते त्याच्या समतोल कॉन्फिगरेशन आहे. मी त्याला मूळ व्हॉल्यूम म्हणत आहे कारण मी लवकरच या परिस्थितीपासून थोडेसे विकृत असलेल्या एका खंडाचा विचार करणार आहे. म्हणून स्पष्टपणे हे व्हॉल्यूम आहे x2 वजा x1 आणि सह हे वायूचे वस्तुमान. हे पार्सल काय आहे हे लिहून घेणे देखील सोपे आहे, फक्त कच्च्या च्या बरोबरीचे असेल जे घन पदार्थांच्या घनतेच्या असतील आणि व्हॉल्यूम x2 वजा x1 मध्ये वाढेल. मी त्याला m म्हणतो. जेव्हा गॅस विस्थापित केला जातो तेव्हा ही आकृती आहे की आपल्याकडे असतील. मी येथे हे काढले आहे. मूळ मुद्दा जो x स्थानावर होता x1 अंतर y1 ने हलविला आहे, म्हणून नवीन समन्वय x1 अधिक y आहे. संबंधित बिंदू मूळ किंवा टप्पा जे x2 होते जे आता हे आहे ते y2 पर्यंत गेले आहे. म्हणून नवीन बिंदू किंवा त्या टप्प्याचा नवीन समन्वय आता म्हणजे x2 अधिक y2. म्हणून आपण असे मानतो की एक क्षैतिज दिशा व्यतिरिक्त इतर कोणत्याही दिशेने निव्वळ विस्थापन होऊ शकत नाही. केवळ ते वर गेले आहे असे नाही, तर त्याचे आकारमान देखील बदलले आहे. तर आपल्याला नवीन व्हॉल्यूम शोधणे आवश्यक आहे. म्हणून मी याला v प्लस डेल्टा v म्हणतो आणि च्या पार्सलचे मूळ व्हॉल्यूम आपण त्यास एक नाव देऊ या v म्हणा. म्हणून व्हॉल्यूममधील बदल डेल्टा v आहे. म्हणून आता हा नवीन
व्हॉल्यूममध्ये ए असेल 2 अधिक y2 वजा x1 वजा y आणि हे a मध्ये a म्हणून लिहिले जाऊ शकते m x2 वजा x1 अधिक a ते y2 वजा y1 म्हणजे ते v असेल अधिक a मध्ये y2 वजा y1 आणि v डाव्या बाजूला रद्द होतील आणि उजवीकडील बाजू बदलाच्या एक्सप्रेशनसह शिल्लक असतील. व्हॉल्यूम मधील बदल a मध्ये y2 वजा y1 म्हणून हे मला सांगते की व्हॉल्यूम किती ने बदलला आहे. आम्ही गॅसचा व्यवहार करतो जेणेकरून व्हॉल्यूम मध्ये बदल होईल, दाब देखील बदलतील म्हणून मी शी संबंधित आहे. व्हॉल्यूममध्ये बदल करण्यासाठी दबाव मध्ये बदल करणे मला आवडेल. या मधील बदलाशी माझा संबंध असावा. दाबातील बदल हा व्हॉल्यूममधील अंशात्मक बदलाशी समान असेल आणि कारण ते या अर्थाने व्यस्त आहे की व्हॉल्यूममधील वाढ दबाव कमी करण्यास संबंधित आहे आणि च्या उलट आपल्याला वजा चिन्हाची आवश्यकता असेल. आणि अर्थातच आपण समानतेने हे प्रमाण बदलू शकतो जेणेकरून आपण असे म्हणू शकता की मला हे p म्हणून लिहू द्या. दाबातील बदल वजा काही k वेळा डेल्टा y च्या समान आहे. हे क्वांटिटी k अर्थातच एक स्थिर आहे त्याला बल्क मॉड्यूल्स किंवा दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर त्याला लवचिकतेच्या व्हॉल्यूमेट्रिक मॉड्यूल म्हणतात. आता आमच्या हवेच्या पार्सलसाठी या p अंदाज लावू शकतो कारण p हे फक्त ऋण k वेळा च्या समान आहे मूळ व्हॉल्यूममध्ये पॉल्युमानुसार बदल आणि आपल्याला माहित आहे की या दोन्ही प्रमाणात हा भाग a मध्ये आहे. y2 वजा y1 ने विभाजित केले मूळ खंड x2 वजा x1 आहे. म्हणजे आपण आपल्या विश्लेषणाचा विचार करीत असलेल्या हवेचे पार्सल त्या मर्यादेपर्यंत इन्फिनिटेसिमली लहान आहे. हे p वजा k च्या बरोबरीचे असेल. डो ते डो x म्हणून आपल्याकडे जे आहे ते हे इक्वेशन आहे जे विस्थापनाच्या प्रवण ग्रेडियंटमध्ये दबाव बदलांशी संबंधित आहे. आता जर आपण ने सुरुवात केली आहे त्या आकृतीकडे परत गेला तर हे हवेचे हे पार्सल आढळले होते कारण स्पष्टपणे एक जाळे आहे. या पार्सलवर काम करणाऱ्या हवेच्या या पार्सलवर कार्य करण्याची बल करा एक बाजू म्हणून आपण असे समजू या बिंदू x1 येथे या पार्सलच्या आकाराचे हा क्रॉस सेक्शन येथे आहे. अनुभव दबाव जे आहे काही सरासरी दबाव अधिक p1 आणि येथे सरासरी दबाव या प्रकरणात वातावरणीय दबाव फक्त असेल कारण इतर कोणत्याही सक्तीच्या यंत्रणेच्या अनुपस्थितीत मेकॅनिकल वातावरणीय दबाव नेहमीच तिथे असतो. म्हणून या दोन्ही टप्प्यांवरील दबाव समान नाही आणि स्पष्टपणे या हवेच्या पार्सलवर काम करणाऱ्या नेट दबाव असणार आहे. आणि जर आपण चा गुणाकार केला तर क्रॉस सेक्शनच्या बल क्षेत्राद्वारे नेट दाब जो आपण म्हटले आहे की हा नेट शक्ती मिळेल या हवेच्या पार्सलवर काम करत आहोत जे आपण पुढे करणार आहोत. आता पार्सलवर निव्वळ शक्ती केवळ मधील फरक आहे क्रॉस सेक्शनल भागातील सैन्याने लागू केलेली बल जेणेकरून हवेच्या या पार्सलद्वारे एक्सप्रेशन अनुभवलेली नेट शक्ती येथे आहे. हे फक्त या दोघांमध्ये फरक आहे आणि ते पाय 1 वजा p2 आहे. 2 क्रॉस सेक्शनच्या ने गुणाकार करा. म्हणून आता आपल्याकडे फक्त
हे करण्याची आवश्यकता आहे. हे आपल्यास पाहिजे असलेल्या वस्तुमान बल फोर्ससाठी एक्सप्रेशन आहे. हे एचच्या पार्सलच्या प्रवेगच्या समान आहे. आकाशवाणी अर्थातच आणि ए रद्द होईल. आपल्याकडे इतर सर्व प्रमाणात शिल्लक आहेत म्हणून माझ्याकडे चौरस y ने डो टी चौरस जे p1 वजा p2 बरोबर x2 वजा x1 असे विभाजित करावे आणि अर्थातच 1 आहे रो. आपण मर्यादा घेऊ जेव्हा x2 वजा x1 एकापेक्षा आहे. म्हणून जेव्हा आपण असे गृहीत धरता की आपल्या आंशिकची लांबी इन्फिनिटेसिमली लहान आहे, हे संपूर्ण इक्वेशन डो स्क्वेअर y असे लिहिले जाऊ शकते. डो टी स्क्वेअरद्वारे ते वजा डो p पर्यंत समान असेल. एकाला रहोने गुणले तर माझ्याकडे हे इक्वेशन आहे आणि येथून मी डेरिव्हेटिव्हज घेऊ शकतो. दोन्ही बाजूंच्या x च्या संदर्भात मला डो x ने डो p मिळेल. डो x हे वजा k च्या समान आहे. डो स्क्वेअर y ने डो x स्क्वेअर. आणि आपल्याला काय करावे हे माहित आहे. आपल्याला फक्त हे करण्यासाठी आवश्यक आहे या डो h p साठी डो x ने सबस्टिट्यूट करा. म्हणून माझी डो स्क्वेअर y साठी डो टी चौरस बरोबर च्या वजा समान असेल. माझ्याकडे आणखी एक वजा चिन्ह आहे जे एक्सप्रेशन धन करेल. डो स्क्वेअर y डो x स्क्वेअर द्वारे रो पर्यंत 1 असे होते. म्हणून हे रो वेळा डो स्क्वेअर y ने डो x स्क्वेअर y ने सोपे केले जाऊ शकते. म्हणून आपल्याकडे पुन्हा काय आहे हे खरोखर वेव्ह समीकरण आहे आणि हे एक लहरी इक्वेशन आहे असे दिल्यास हे इक्वेशन दर्शवते. हे वेव्हचा वेग काय आहे हे देखील आपल्याला थेट माहित आहे. चला ते ताबडतोब करू आणि ते k च्या स्क्वेअर रूटच्या k ने होते. k हे बल्क मॉड्यूल आहेत आणि रो ही गॅसची घनता आहे. आता आपण जाऊन यास काही पुनर्स्थित करू. दबावाच्या बाबतीत बल्क मॉड्यूल आहे. प्रारंभिक बिंदू हा ॲडिएबॅटिक प्रक्रियेसाठी आदर्श गॅस कायदा आहे. म्हणून PV पॉवर गॅमा सुरू करण्यासाठी एक स्थिर आहे. म्हणून दोन्ही बाजूंनी लॉगरिथम घ्या. मध्ये लॉग p प्लस गॅमा लॉग असेल जे सतत लॉगच्या समान आहे. स्थिरचा लॉग हा आणखी एक स्थिर आहे. तर मला फक्त याला स्थिर म्हणा से नाही. मला संपूर्ण फरक करू द्या. जर मी ते केले तर s मला आवश्यक असलेला एक प्रकार म्हणजे त्यानंतर जर मी घेतला तर एक लॉग x im x ने x पर्यंत पोचू. अर्थात जर मी x ने dx समाकलित केले तर मला लॉग x मिळेल. म्हणून त्याचा फक्त त्या च्या रिव्हर्स आहे. म्हणून मी संपूर्णपणे फरक करणार आहे. म्हणून ते लॉग p प्लस d गॅमा लॉग v च्या स्थिरच्या d च्या d पर्यंत असेल. म्हणून हे मला देणार आहे dp द्वारे p अधिक गॅमा. हे एक स्थिरपणे बाहेर नेले जाऊ शकते आणि लॉगचा d आम्ही v आणि ने d डॉट v डॉट असू आणि स्थिर चा फरक मला 0 देणार आहोत. आणि हे वेगळ्या मीटर मध्ये पुन्हा व्यवस्थित केले जाऊ शकते. म्हणून p पर्यंत dp हे वजा गॅमाच्या d डॉट v पर्यंत असेल. आणि हे मला हे पुढील प्रकारे वेगळे लिहायचे आहे. तर
पी दबावातील बदल भागिले डी डॉट व्ही व्ही मी हे घेत आहे हे डी डॉट व्ही भाजक व्ही दुसऱ्या बाजूला आणि ते वजा गॅमा वेळा बी च्या समान असेल। आता जर तुम्हाला स्पष्टपणे आठवत असेल तर येथे डाव्या बाजूला ची संख्या ही एक नक्कीच मी येथे ऋण चिन्ह देखील क्वांटिटी घेतली पाहिजे। जर मी केले असते तर ते मोठ्या प्रमाणात मॉड्यूलची व्याख्या अचूक असेल। तर मी ते पुन्हा लिहू म्हणजे बल्क मॉड्यूलर वजा होईल dp ने विभाजित केले व्हॉल्यूम मधील अपूर्णांक बदल आणि ते गॅमा गुणिले p च्या समान आहे जेणेकरून आपण येथून प्राप्त करू। म्हणून आता आपण काय साध्य केले ते आपण पाहू शकता आम्ही शी सक्षम आहोत बल्क मॉड्यूल दबावाशी संबंधित आहेत आणि हे गॅमा अर्थातच स्पेसिफिक हीट स्थिर आहे। आता मला फक्त आवाजाच्या वेगासाठी माझ्या सूत्रात के परत सबस्टिट्यूटची आवश्यकता आहे रो द्वारे के चे वर्गमूळ जे गॅमा चे स्क्वेअर रूट आहे पी रो द्वारे तर हे आहे साठी मानक सूत्र ध्वनीचा वेग आपण किंवा कमीत कमी कसे दिसते हे दिसते ध्वनीचा वेग दाब आणि व्यस्त प्रमाणात घनतेच्या प्रमाणात असतो असे दिसते। आता ध्वनीच्या गतीसाठी आपल्याकडे ही एक्सप्रेशन आहे आम्ही संख्या ठेवण्यास आणि ती वाजवी आहे की नाही हे पाहण्यास सक्षम असणे आवश्यक आहे आणि आपण थेट हवा असलेल्या ध्वनीच्या वेगाची गणना करू शकतो कारण मला फक्त एवढेच करण्याची आवश्यकता आहे। वातावरणीय दाबाने हा दबाव पुनर्स्थित करतो आणि हवेच्या घनतेद्वारे घनता म्हणून हवेमध्ये आवाजाची गती मानक तापमान आणि दाबा म्हणून ते व्ही असेल मला त्याला व्ही ची गॅमा पट असे म्हणू द्या पी आर ओ आणि स्क्वेअर रूट पी द्वारे बद्दल 100 आणि 1 किलो पास्कल आहे। म्हणून पास्कलच्या आणि युनिट्समध्ये हा मानक वायुमंडलीय दाब आहे आणि तसेच वाजता सुमारे 20 ते 20 डिग्री सेल्सिअस तापमान आणि डेन्स 1.2 किलो प्रति मीटर घन आणि अर्थातच गॅमा एस हे हवेसाठी 1.4 आहे। आता जेव्हा आपण या सर्व संख्यांमध्ये ठेवता तेव्हा असे दिसून येते की वेग सुमारे 343 2 मीटर प्रति सेकंद आहे आणि ही संख्या 343 3.2 जी आपण पूर्णपणे सैद्धांतिकदृष्ट्या प्राप्त करतो शी एक चांगला पत्रव्यवहार असतो प्रायोगिकपणे म्हणून त्याच्या यशाचे काहीतरी असे दिसते पूर्णपणे हवेच्या विस्थापनांच्या मॉडेल्समधून एक म्हणजे लाट इक्वेशन लिहून काढणे आणि ध्वनी च्या वेव्हसाठी सैद्धांतिक एक्सप्रेशन मिळवणे आणि एक्सप्रेशन मिळवणे आणि त्याचा एक उत्कृष्ट करार एक प्रयोग आहे। म्हणून आपण हे व्याख्यान बंद करण्यापूर्वी आपण विशिष्ट ध्वनी ॲस्टिक इंटिग्रल्स देखील पाहूया। म्हणून आपल्याला कदाचित मध्ये आवश्यक परिमाण क्वांटिटी भविष्यात व्याख्यान म्हणून आम्ही आधीच भेटलो आणि आम्ही याबद्दल थोडी चर्चा केली आम्ही याबद्दल थोडे चर्चा केली म्हणून इम्पीडेन्स हा केवळ असा रेजिस्टन्स आहे की मध्यम लाटा पॅसेज लागूंना प्रदान करते जेणेकरून आपल्याला ते कसे समजले आणि या प्रकरणातही हे खरोखर खरे आहे। म्हणून येथे आपण चा प्रेशर डिस्टर्बन्स याविषयी बोलत आहोत च्या माध्यमातून वायूचे माध्यम वाहत आहे म्हणून हवा च्या बदलास विरोध करणार आहे आणि
मधून वाहणाऱ्या दबावाच्या डिस्टर्बन्सला विरोध करेल, म्हणून हे अकॉस्टिक इम्पीडन्स हे चे एक सोल्युशन आहे, त्यास विरोध करते आणि विशिष्ट ध्वनिक प्रतिबाधा आहे फक्त प्रति युनिट व्हॉल्यूम आहे, म्हणून हे बल आहे प्रति युनिट क्षेत्र भागिले वेग आणि प्रति युनिट क्षेत्राची सक्ती अर्थातच दबाव आहे, म्हणूनच मी लिहू शकतो ध्वनिक प्रतिबाधा हे P च्या समान आहे, जे दाब प्रवेशाचा दाब ने भागलेले काही वेग आहे. चला या विशिष्ट ध्वनिक प्रतिबाधांसाठी पुन्हा एक साधे एक्सप्रेशन मिळवूया आणि प्रारंभिक बिंदू हा वेव्ह इक्वेशनचा एक सोल्युशन आहे. आपण च्या दबावाच्या बाधेचे इक्वेशन प्राप्त केले, जे वेव्ह समीकरणाचे आणखी रूप बनले आणि मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला यापूर्वीच न्यूटनचा सेल माहित आहे, तर मी सोल्युशन y म्हणून लिहू शकतो, जे स्थान आणि वेळ चे कार्य आहे. y हे sin kx ने गुणाकार केले आहे वजा ओमेगा टी, जेणेकरून काही अर्थाने आपण हा 1 आणि y2 चा सरासरी म्हणून विचार करू शकता. तर जर तुम्हाला आमचे पहिले सापडले तर जे आपण लिहिले आहे, म्हणून आपल्याकडे हे विस्थापन y1 आणि y2 आहे, तर y काही अर्थाने सरासरी आहे. या y चे विस्थापन जे एका टप्प्यात आहे आणि y2 हे दुसऱ्या टप्प्यात विस्थापन आहे, म्हणून येथे आपले व्हेरिएबल y आहे, जे सरासरी विस्थापन आहे. म्हणून माझ्याकडे असे उत्तर आहे की हे पार्सलचे सरासरी विस्थापन स्थान आणि वेळ कार्य म्हणून आहे. आता माझ्याकडे y चे सोल्युशन आहे. नक्कीच मी v साठी एक सोल्युशन देखील लिहू शकतो. तर या प्रकरणात हा आवाजाचा वेग नाही, यालाच पार्टिकल व्हेलॉसिटी म्हणतात, म्हणून त्याचा फेज व्हेलॉसिटी आता नाही, म्हणून हा v ने डो y होईल. जे वजा ओमेगा y कमाल ने सह k डॉट x वजा ओमेगा t आहे. आणि मला येथे या विशिष्ट ध्वनिक प्रतिबाधा असलेला वेग हा कण वेग आहे p हे वजा बल्क मॉड्यूल डो y सह डो x आहे, जेणेकरून ते वजा k गुणिले डो पर्यंत होईल x. आम्ही या y पासून प्रारंभ करीत आहोत येथे, आणि जर मी ते केले तर मला वजा k वेळा y अधिक मिळेल. ही बाब अर्थातच वेव्ह क्रमांक वेळा con k डॉट x वजा ओमेगा t. तर माझ्याकडे p तसेच ची एक्सप्रेशन आहे. तर आता आपण थेट लिहू शकतो विशिष्ट ध्वनिक प्रतिबाधा p द्वारे v, जे होईल अर्थातच हे खर्च कार्य इथे रद्द होईल आणि येथे आणि y कमाल रद्द होईल, जेणेकरून मला ओमेगाने विभाजित केलेल्या भांडवल k पट लहान k सह सोडले जाईल. चला तर मग या दोन्ही संबंधांचा वापर करूया आणि आपण काय मिळवले आहे, म्हणून आपण हे कॅपिटल K भागाकार लहान k भागाकार ओमेगा असे म्हटले आहे, म्हणून मला I वेळा गुणिले फेज वेलोसिटी मिळेल. तर माझ्याकडे अंतिम एक्सप्रेशन आहे जी खरोखर सोपी आहे. डेन्सिटीने फेज वेलोसिटी गुणाकार केला आहे हे लक्षात घेता आपण हे पाहू शकता. अव्यवहाराची एक्सप्रेशन त्याच्या समान दिसते. फेज वेलोसिटी वाढते. समान गोष्ट सिंगल डेन्सिटीवर ट्रान्सवर्स लाटांच्या बाबतीत ते फेज वेलोसिटीचा गुणाकार करा. तर स्पष्टपणे हे
गुदद्वारा संबंधीचा प्रकार आहेत. जरी आता आपण रेखांशाचा लाटांकडे पाहत आहात तरीही बऱ्याच गोष्टी आहेत ज्या अशा प्रकारच्या घटनांसारखे आहेत की आम्ही ट्रान्सव्हर्स लहरींसह पाहिलेला विशिष्ट ध्वनिक प्रतिबाधा एक अंतिम पी होता जो आपल्याला जाणून घेणे आवश्यक आहे. विशिष्ट ध्वनिक प्रतिबाधा काय आहेत आणि मी आमचे मानक सूत्र लिहिले आहे जे फेज व्हेलॉसिटीच्या आरएचओ वेळापट आहे. तर आपण सहजपणे युनिट शोधू शकतो. या प्रकरणात आरओ अर्थातच व्हॉल्यूम आहे म्हणून त्यात वस्तुमान प्रति युनिट व्हॉल्यूम युनिट्स असतील गुणाकार ते वेग ज्यामध्ये लांबी आहे वेळा ने भागली जाईल. तर सर्वसाधारणपणे विशिष्ट ध्वनिक प्रतिबाधा लागू होते. फर्मचे युनिट किलो प्रति मीटर चौरस प्रति सेकंद. एक फर्म किलो असते. जेव्हा आपण विशिष्ट ध्वनी आय युनिटमध्ये कोट केलेल्या विशिष्ट ध्वनीविषयक इमर्जन्ससाठी कोट केलेले नंबर पाहता तेव्हा ते या युनिट्समध्ये उदाहरणार्थ विशिष्ट ध्वनिक प्रतिबाधा आहे हवेसाठी हे सुमारे 400 या युनिट्समध्ये किलो प्रति सेकंद आहे आणि पाणी च्या बाबतीत विशिष्ट ध्वनिक प्रतिबाधा सुमारे 1.4510 शक्ती 6 आणि पुन्हा एकदा प्रति मीटर चौरस प्रति सेकंद. आणि केवळ तुलना करण्यासाठी जर आपण वर पाहिले तर स्टीलसारखे काही हार्ड साहित्याचे प्रकरण असेल विशिष्ट ध्वनिक प्रतिबाधा 3 सूचक जर 9च्या ऑर्डरचा आहे 10 पॉवर 7 मध्ये समान युनिट्स जी आपल्याला ची कल्पना कोणत्या प्रमाणात वेगवेगळ्या साहित्याची कल्पना देईल. लाटांच्या प्रवाहास प्रतिकार करते